चलो स्टार्ट करू लेक्चर. बस मला सांगा की साऊंड आणि स्क्रीन क्लिअर आहे का तुम्हाला? हो सर. करायचं लेक्चर स्टार्ट. क्लिअर. चलो पहा रे, काल एक क्वेश्चन पाहिला होता आपण, लास्टला पाहिला होता की अ पिरॅमिड इज अ सॉलिड फिगर द बेस ऑफ विच इज. येस, आपण काय म्हटलं होतं, आन्सर काय याचं? ए ओनली अ ट्रायंगल. ओनली अ ट्रायंगल. बट तसं नसतं नाही का, मृण्मय म्हणत होता ते बरोबर आहे, तसं नसतं. पिरॅमिड जो असतो ना, पिरॅमिडचा बेस काही असू शकतो बरं का. पिरॅमिडचा बेस हा स्क्वेअर देखील असू शकतो, ट्रायंगल देखील असू शकतो आणि रेक्टँगल देखील असू शकतो. म्हणजे एनी पॉलिगॉन हे आन्सर पाहिजे होतं याच. एनी पॉलिगॉन. एक मिनिट. येस, एक मिनिट तुम्हाला एक्सप्लेन करतो मी ते पहा. तुम्हाला मी म्हंटल होतं पहा, इजिप्तचे पिरॅमिड असतात, इजिप्तचे पिरॅमिड. सो थोडं सर्च केलं ना गुगलवरती, तुम्हाला समजून जाईल की इजिप्तचे पिरॅमिड्स हे स्क्वेअर पिरॅमिड्स आहेत. स्क्वेअर पिरॅमिड्स आहेत म्हणजे स्क्वेअर हा त्याचा बेस आहे. स्क्वेअर हा त्याचा बेस आहे आणि ट्रायंगल या त्याच्या फेसेस आहेत. ओके, याचे फेस काय आहेत? ट्रायंगल्स आहेत. असा तो पिरॅमिड आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इजिप्तचे पिरॅमिड्स हे स्क्वेअर बेसचे पिरॅमिड्स आहेत. आणि आपण जे एक्झाम्पल पाहिलं ना काल, क्यूबचं जे एक्झाम्पल पाहिलं, पिरॅमिडचं जे एक्झाम्पल पाहिलं, क्यूब वाला पिरॅमिड, तो हा आहे. याचा बेस ट्रायंगल असतो, याचा बेस ट्रायंगल असतो. चलो, आपण काल जे एक्झाम्पल पाहिलं क्यूब वाला पिरॅमिड, त्याचा बेस असतो ट्रायंगल. आणि इजिप्तचे जे पिरॅमिड्स आहेत त्यांचा बेस आहे स्क्वेअर. येस, म्हणजे पिरॅमिडचा बेस कोणताही पॉलिगॉन असू शकतो, तो स्क्वेअर पॉलिगॉन देखील असू शकतो, किंवा तो ट्रायंग्युलर पॉलिगॉन देखील असू शकतो, किंवा तो रेक्टँग्युलर पॉलिगॉन देखील असू शकतो, किंवा तो रेक्टँगल देखील असू शकतो. सो याचा करेक्ट आन्सर आहे एनी पॉलिगॉन, नाही का, एनी पॉलिगॉन. अ पिरॅमिड इज अ सॉलिड फिगर द बेस ऑफ विच इज एनी पॉलिगॉन. मृण्मय करेक्ट होता तो. क्लिअर आहे का? हो सर. थोडं करेक्शन करून घ्या कालच्या क्वेश्चन मध्ये, नोट्स मध्ये करेक्शन करून घ्या. आणि सांगा रे, द साइड फेसेस ऑफ द पिरॅमिड आर. पिरॅमिडच्या साइड फेसेस, ट्रायंगल्स. पिरॅमिडच्या साइड फेसेस या ट्रायंगल्स असतात. कोणताही पिरॅमिड घ्या, त्याच्या साइड फेसेस हे ट्रायंगल्स असतात. स्क्वेअर पिरॅमिड असू दे, स्क्वेअर पिरॅमिडची खासियत असते की त्याचा बेस स्क्वेअर असतो. ट्रायंगल पिरॅमिडची खासियत असते की त्याचा बेस ट्रायंगल असतो. बट फेसेस या ट्रायंगलच असतात. नाही, फेसेस या ट्रायंगलच असतात. चलो, मला सांगा, द साइड फेसेस ऑफ द पिरॅमिड आर ट्रायंगल्स. साइड फेसेस ऑफ पिरॅमिड्स आर ट्रायंगल. चलो, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. पुढे जाऊ. येस, आज आपण पाहणार आहे युक्लिडचे एक्सियोम्स आणि युक्लिड्सचे पोस्ट्युलेट्स. ओके, युक्लिड्सचे एक्सियोम्स आणि युक्लिड्सचे पोस्ट्युलेट्स. युक्लिड हा तर एक मॅथमॅटिशियन होता, तो इजिप्त मधला एक मॅथमॅटिक्सचा टीचर होता. त्याने एक बुक लिहिलं होतं, एलिमेंट्स नावचं बुक लिहिलं होतं. आणि त्या बुकमध्ये त्याने ही काही स्टेटमेंट्स केली होती. त्यांना ऍक्सियोम्स असं म्हटलं होतं त्यांना, नाही का, ऍक्सियोम्स आणि पॉस्ट्युलेट्स. याला मी तुम्हाला काय म्हटलं होतं, आणखी एक नाव काय सांगितलं होतं मी? युनिव्हर्सल ट्रुथ. युनिव्हर्सल ट्रुथ, वैश्विक सत्य. ओके, युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे या गोष्टी खऱ्या आहेत, या गोष्टी ऑब्झर्वेशन आपण
सांगू शकतो की हा याच आहेत, करेक्टच आहेत. ओके, याचा प्रूफ द्यायची गरज नसते. सो अशी स्टेटमेंट्स केली होती युक्लिड्सने काही थेरम्स प्रूफ करण्यासाठी. बरोबर, थेरम तर प्रूफ करू शकतो आपण. थेरम्स कशाच्या बेसिसवरती प्रूव्ह केलं जातं, तर ऍक्सियोम्सच्या आणि पॉस्ट्युलेटच्या बेसिसवरती प्रूव्ह केलं जातं. चलो, म्हणजे कसं होतं रे, ऍक्च्युली हा पूर्ण थेरॉटिकल चॅप्टर आहे बरं का. ओके, यामध्ये फक्त आपल्याला लॉजिक्स आणि फंडे समजून घ्यायचे की नाही का. जेव्हा मॅथमॅटिक्स डेव्हलपच झालं नव्हतं, इतकं डेव्हलपच झालं नव्हतं, तेव्हा त्या काळचे मॅथमॅटिशियन्स कसा विचार करत होते, ही गोष्ट तुम्हाला फंडामेंटली यातून सांगायची आहे त्यांना, तुमच्या बुकमधून. सो ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा ट्राय करतोय. खूप गोष्टी सिम्पल करतोय. ऍक्च्युली टीचिंगसाठी हा टॉपिक खूप डिफिकल्ट आहे बरं का, खूप डिफिकल्ट आहे टॉपिक. कारण या गोष्टी सिम्प्लिफाय करून सांगणं म्हणजे एक चॅलेंज आहे. खरं सांगतो, या गोष्टी सिम्प्लिफाय करून सांगणं म्हणजे एक चॅलेंज आहे. चलो, आपण पाहू की युक्लिड्सने काही स्टेटमेंट्स केली होती, ऍक्सियोम्स. तर पहिलं स्टेटमेंट होतं पहा, थिंग्स विच आर इक्वल टू द सेम थिंग आर इक्वल टू वन अनदर. थिंग्स विच आर इक्वल टू सेम थिंग आर इक्वल टू वन अनदर. म्हणजे काय होतं रे, हे पूर्वीच्या आपण काल डिस्कस केलं तसंच. येस, करेक्ट. पूर्वीच्या काळी कसं होतं रे, इतकी शब्द मर्यादा नव्हती त्यांच्याकडे. म्हणजे नाही का, त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन मे बी करता येत नसेल नाही का. तरी युक्लिडने इतका मोठा ट्राय केला होता खूप साऱ्या वर्षांपूर्वी. सो ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. पहा, त्याला यातून हेच सांगायचंय की थिंग्स विच आर इक्वल टू द सेम थिंग आर इक्वल टू वन अनदर. म्हणजे त्याला यातून असं सांगायचं, युक्लिडला असं सांगायचं होतं, त्याच्या भावना अशा होत्या त्या मागच्या, की ए जर बीच्या इक्वल असेल, ओके, ए जर बीच्या इक्वल असेल आणि ए हा जर सीच्या पण इक्वल असेल, तर बी आणि सी हे देखील इक्वल असतं. असं या पहिल्या स्टेटमेंट मधनं युक्लिडला सांगायचं. बट त्याची जी लँग्वेज आहे ना ही सांगण्याची, ही थोडी डिफिकल्ट वाटते. या लँग्वेजशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. बरोबर, म्हणजे इतकं डीप मध्ये जायची गरज नाहीये लँग्वेजच्या. बट आपल्याला त्याचं लॉजिक घ्यायचंय नाही का. म्हणजे विचार कसे करत होते पहा ना, ते थिंक कसे करत होते, हे लॉजिक आपल्याला पकडायचं इथे. पहा, थिंग्स विच आर इक्वल टू सेम थिंग आर इक्वल टू वन अनदर. म्हणजे ए ही एक थिंग आहे असं समजा की जी बीच्या इक्वल आहे. ओके, आणि ए ही थिंग सीच्या पण इक्वल आहे, तर बी आणि सी हे देखील इक्वल असतात. हेच सांगायचं होतं युक्लिडला. आता गोष्टी तुम्हाला सिंपल वाटतायत या, कारण मॅथमॅटिक्स खूप डेव्हलप झालेला आहे आणि तुमच्या टर्मिनॉलॉजीज पण क्लिअर आहेत, त्यामुळे या गोष्टी तुम्हाला आता सिंपल वाटतात. पण युक्लिडचं स्टेटमेंट वाचलं तर थोडं डिफिकल्ट वाटेल. चलो, फर्स्ट स्टेटमेंट क्लिअर आहे का सांगा मला. हो सर. येस. फंडा या मागचा हाच आहे की तो विचार कसा करत होतो त्या काळी, ही गोष्ट तुम्हाला सांगायची. आता हा चॅप्टरच थेरॉटिकल आहे, त्याला मी काय करू शकत नाहीये. बरोबर, तरी पण मी ट्राय करतोय तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सिंपल करण्याचा. पहा, सेकंड पहा, इफ इक्वल्स आर ऍडेड टू इक्वल्स द होल्स आर इक्वल. द इक्वल्स आर ऍडेड टू इक्वल्स द होल्स आर इक्वल. म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं, इकडे 5 आहे ना आणि इकडे 6 आहे, मग इकडे 4 ऍड केलं आणि तिकडे 4 ऍड केलं तर काहीच फरक नाही होणार. ओके, इकडे पण 5 आहे, ओके, किंवा इकडे 6 असेल. 5 इज इक्वल टू 5 प्लस 4. म्हणजे सेम थिंग तुम्ही दोन्हीकडे ऍड करू शकता. ओके, दोन्ही साईडला ऍड करू शकता असं सांगायचं होतं युक्लिडला, की 5 प्लस 4 9, 5 प्लस 4 9. सेम थिंग विल बी ऍडेड. इफ इक्वल्स आर ऍडेड टू इक्वल्स then होल्स आर इक्वल. म्हणजे इक्वल थिंग तुम्ही बोथ साईडला ऍड करू शकता. सर कॅन यू एक्सप्लेन फर्स्ट वाला. अरे फर्स्ट वाला काय आहे आदित्य, फर्स्ट वाला असं म्हणायचं होतं युक्लिडला, फर्स्ट वाला असं आहे की ए इज इक्वल टू बी असेल ना, ए इज इक्वल टू बी असेल, ए इज इक्वल टू सी पण असेल, तर बी इज इक्वल टू सी असतं. बी इज इक्वल टू सी असतं. काल एक्झाम्पल दिलं होतं ना मी तुम्हाला, ते नाही का, एक स्टुडंट असतो, सर असतात आणि सरांची एक छोटी मुलगी असते. ओके, त्याचं एक्झाम्पल दिलं होतं. तसंच आहे, तीच गोष्ट आहे नाही का. ए इज इक्वल टू बी असेल, ए इज इक्वल टू सी असेल, तर बी इज इक्वल टू सी असतं. येस, क्लिअर आहे का आदित्य. येस, जास्त लोड नका घेऊ या स्टेटमेंटचा, फक्त समजून घ्या नाही का. इथे युक्लिडला असं म्हणायचं सेकंड स्टेटमेंट मध्ये की इक्वल्स ऍड करू शकता बोथ साईडला. चलो,
इथे काय म्हटलेलं आहे, इफ इक्वल्स आर सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वल्स देन रिमाइंडर्स आर इक्वल. म्हणजे जसं ऍड करू शकता ना बोथ साईडला, तुम्ही सेम नंबर जसं बोथ साईडला ऍड करू शकता. जसं की इथं मी असं लिहिलं x + 4 इज इक्वल टू y + 6. चलो, तर युक्लिडला असं म्हणायचं होतं की या इक्वल टू साईनच्या या साईडला आणि या साईडला तुम्ही सेम नंबर सबस्ट्रॅक्ट पण करू शकता. म्हणजे x + 4 -2 जर केलं तर इकडे y + 6 -2 करा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, असं युक्लिडला म्हणायचं होतं. सिंपल गोष्टी आहेत, मॅथ्सचे फंडेच आहेत, बस त्याने लिहून ठेवलेलं आहे. आणि ती लँग्वेज थोडी डिफिकल्ट आहे कारण ते त्या काळात लिहिलेलं आहे, त्या काळात या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्यामुळे लँग्वेज थोडी डिफिकल्ट वाटते आपल्याला. बट कळालं का तुम्हाला, ही गोष्ट कळाली का सांगा, सेकंड आणि थर्ड हो म्हणजे सर. हो सर, कळाली. सेम थिंग तुम्हाला ऍड करायचे इक्वल टू साईनच्या राईट आणि लेफ्ट साईडला. सर थर्ड तुम्ही परत एकदा सांगू शकता का? येस, इफ इक्वल्स आर सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वल्स द रिमाइंडर्स आर इक्वल. सेम सेम याच्यासारखंच ही गोष्ट आहे, त्याला युक्लिडला इथे हेच म्हणायचंय की समजा x + 4 इज इक्वल टू y + 6 आहे, असं काहीतरी इक्वेशन आहे. तर या इक्वेशन मधून तुम्ही लेफ्ट साईडला जर 2 सबस्ट्रॅक्ट केलं ना, तर सेम टाइम राईट साईडला पण 2 सबस्ट्रॅक्ट करू शकता. म्हणजे सेम थिंग बोथ साईडला सबस्ट्रॅक्ट करू शकता. अरे आपण नाही का कॅन्सल करतो, आठवतं का बोथ साईड, बोथ साईडचं कॅन्सल करतो, आठवतंय का? हो सर, हा हा. तीच गोष्ट आहे, फक्त ही युक्लिडची लँग्वेज आहे, नाही का? आहे क्लिअर? हो सर. चलो, फोर्थ काय म्हणायचं युक्लिडला, थिंग्स विच कोइन्साइड विथ वन अनदर आर इक्वल टू वन अनदर. म्हणजे ज्या गोष्टी कोइन्साइड होतात ना, एकमेकांवरती कोइन्साइड होतात ना, त्या इक्वल असतात म्हणे, इक्वल असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक पेपर घेतला, पेपर, आणि पेपरवरती एक सर्कल ड्रॉ केलं आणि सेम सर्कल नाही का, सेम रेडियसचं सर्कल आणखीन एक घेतलं आणि ड्रॉ केलं आणि हा इतका पेपर कट केलात तुम्ही, सर्कल इतका पेपर कट केलात, हा इतका पेपर कट केलात, आणखी असंच एक सर्कल बनवलं आणि एकमेकांवरती ठेवलेत ना, तर ते कोइन्साइड होत, असं म्हणायचं. थिंग्स विच कोइन्साइड विथ वन अनदर. ओके, एकावरती एक गोष्ट ठेवली आणि कोइन्साइड झाली ना, तर त्या इक्वल असतात असं म्हणायचं. ओके, चलो क्लिअर आहे? कोइन्साइड म्हणजे कोइन्साइड म्हणजे मॅच होणं, नाही का, मॅच होणं, सेम थिंग. पहा तुमच्या नोटबुकचे पेजेस पहा, एकमेकांवरती कोइन्साइड झाले. ओके, म्हणजे त्या पेजची साईज, ओके, एक प्रिवाइस पेजची साईज जितकी आहे ना, तितकीच पुढच्या पेजची साईज आहे, तितकीच पुढच्या पेजची साईज आहे. याला म्हणतात कोइन्साइड होणं, नाही का, मॅच होणं, एकावरती एक, याला म्हणायचं कोइन्साइड होणं. आलं ओके क्लिअर? सर. हो हो सांगा तुमच्या नोटबुकच्या पेजेसच्या सर्व पेजेसची साईज एकच आहे ना? हो. म्हणजेच ते सर्व पेजेस एका लेंथचे आहेत, एका डायमेन्शनचे आहेत, इक्वल आहेत असं म्हणायचं होतं युक्लिडला. हे सर्व इक्वल आहेत. आता इक्वल आहेत हे तुम्हाला आजच्या लँग्वेज मध्ये सोपं वाटतंय रे, बट तेव्हा त्याला सांगायची फिलिंगच वेगळी होती, नाही का? त्याला मे बी तेव्हाची लँग्वेज त्याला डिफिकल्ट वाटत असेल की कसं एक्सप्लेन करायच्या गोष्टी. चलो, याचा लोड नाही घ्यायचा आपल्याला, जाऊ दे, पुढे जाऊ. द होल इज ग्रेटर दॅन अ पार्ट. होल इज ग्रेटर दॅन अ पार्ट. कुणाला काय सुचतंय का की युक्लिडनं काय विचार केला असेल आणि हे स्टेटमेंट लिहिलं असेल? सर एखादा शेप जर म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का एखादा शेप घेतला तर त्या शेपचा एखादा पार्ट त्या पूर्ण शेप पेक्षा छोटा असेल. येस, करेक्ट. हेच म्हणायचं होतं युक्लिडला. ओके, किंवा मी 3 ला असं लिहू शकतो ना रे, 3 ला असं लिहू शकतो ना, 1 + 2. 1 + 2. मग यातले जे इंडिव्हिज्युअल नंबर्स आहेत ना, हा 1 2 याच्यापेक्षा हा 3 ऑलवेज मोठाच असेल. किंवा एखादा मोठ्या पार्टचा छोटा पोर्शन, किंवा असं म्हणू शकता की हे पेज ना अशा छोट्या छोट्या स्क्वेअर्स पासून बनलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय रे, होल इज अ ग्रेटर दॅन अ पार्ट. चल मृदुल पुन्हा सांग काय सांगितलंस? सर मी सांगताना शेपचं एक्झाम्पल दिलं की समजा आपण एखादा शेप घेतला आणि त्या शेपचा छोटासा पार्ट घेतला तर तो पार्ट त्या शेप पेक्षा छोटाच राहील. फॉर एक्झाम्पल सर्क्युलर पिझ्झा जर का घेतला तर पिझ्झाचा जो एक पार्ट असतो तो एक्सलंट. पूर्ण पिझ्झापेक्षा छोटा असतो.
गुड गुड गुड. हे सांगायचं होतं युक्लिडला. द होल इज ग्रेटर दॅन अ पार्ट. चलो म्हणून मी एक्झाम्पल दिलं की हा तुम्ही पिझ्झाचं एक्झाम्पल घेतलं ना, हा पिझ्झा पहा इथं 8 पीसेस मध्ये कट केलाय. ओके, सो हा पिझ्झा ना छोट्या छोट्या पीसेस पासून बनलेला आहे. हा एक छोटा पीस हा ऑलवेज लेस राहील या मोठ्या पार्ट पेक्षा, असं त्याला सांगायचं. चलो क्लिअर आहे. हो सर. सर एकदा 4th वन एक्सप्लेन करता का, मला काय म्हणजे परफेक्ट कळालं नाही. थिंग्स विच कोइन्साइड विथ वन अनादर आर इक्वल टू वन अनादर. म्हणजे काय रे, तुला सांगतो. हा मी ते एक स्क्वेअर घेतो. ओके, असं कन्सिडर कर की तुझ्याकडे मी एक पेज दिलेलं आहे बरं, नोटबुकचं पेज दिलेलं आहे, आणि तुला म्हटलं की या पेज पासून 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर असणार एक स्क्वेअर कट करून टाक. ओके, असं तुला मी म्हंटल, तुला जमेल का ही गोष्ट? म्हणजे हो जमेल, बरोबर. मग तू पेज मधून हा इतका स्क्वेअर कट करू शकतो. ओके, तुला आणखी एकदा म्हटलं सेम तसंच आणखी एक स्क्वेअर कट कर, नाही का, की ज्याची साईड 4 4 4 4 आहे. आणखी एकदा जमेल तुला? हो जमेल. हा, मग काय कर, नंतर हा स्क्वेअर उचल आणि या स्क्वेअर वरती ठेव. दोघे सेमच दिसतील, एकमेकांना चिपकून बसतील, नाही का, एकावरती कोइन्साइड होऊन जातील. याला म्हणतात कोइन्साइड होणं. ओके, हा कळालं. हे सांगायचं युक्लिडला की थिंग्स विच कोइन्साइड विथ वन अनदर आर इक्वल. पहा इक्वल आहेत. हा स्क्वेअर पण याची साईड पण 4 आहे, हा स्क्वेअर याची साईड पण 4 आहे. असे स्क्वेअर्स कोइन्साइड होतील एकमेकांवरती. हो. चलो पुढे जाऊ. हो सर. थोडंसं हेवी वाटेल तुम्हाला, बट याचा लोड नाही घ्यायचा. बस मी तुम्हाला लॉजिक सांगतोय. ओके, हे कुठं पाठ करायचं नाहीये, काही नाहीये. आता हे बुक मध्ये तुमच्या चॅप्टर आहे, तर मला केलं पाहिजे टीचिंग तुम्हाला, बरोबर. सो याचा इतका लोड घेऊ नका, बस समजून घ्या. थिंग्स विच आर डबल ऑफ द सेम थिंग आर इक्वल टू वन अनदर. चलो, कुणाला काय सुचतंय का की थिंग्स विच आर डबल ऑफ द सेम थिंग आर इक्वल टू वन अनदर? सर हे पण 5th सारखंच आहे ना थोडस. पहा, मी असं म्हंटल, इकडे एक्स इज इक्वल टू वाय असं कन्सिडर करा. एक्स इज इक्वल टू वाय आहे. पहा, मी इकडे एक्सला डबल केलं, काय एक्सला डबल केलं 2x, आणि इकडे वायला पण डबल केला, चालेल ना? 2x इज इक्वल टू 2y पण लिहू शकतो ना मी. येस, आजच्या भाषेत सांगतोय मी तुम्हाला. एक्स इज इक्वल टू जर वाय असेल, आणि मी एक्सला डबल केलं, एक्सचं 2x केलं, आणि वायचं 2y केलं, तर 2x इज इक्वल टू 2y असेल ना? बोथ साइडचं 2 कॅन्सल होते ना, एक्स इज इक्वल टू वायच असेल ना. समजलं का रे? हो सर. चलो, काय नाही रे, बोथ साइडचं जर डबल केलं म्हणजे तुम्ही बोथ साइडला 2 ने मल्टिप्लाय पण करू शकता. ओके, किंवा डिवाइड पण करू शकता. 7th मध्ये काय सांगितलं त्यांनी? थिंग्स विच आर हाल्स ऑफ द सेम थिंग आर इक्वल टू वन अनदर. म्हणजे इकडे जर x/2 केलं, इकडे पण y/2 करू शकता. फंडामेंटल रूल्स आहेत हे मॅथमॅटिक्सचे, तेच इथे आहेत. चलो, x/2 केलं काय, y/2 केलं काय, एकच गोष्ट आहे. 2 कॅन्सल होईल, म्हणजेच x इज इक्वल टू वाय. चलो, क्लिअर आहे का? काही लोड नका घेऊयात. ओके, जाऊ पुढे. हो सर. बस स्टेटमेंट आहेत, युक्लिडच्या बुक मधले स्टेटमेंट आहेत. आता तुम्हाला हा थेरोटिकल चॅप्टर आहे, तर काय ऑप्शन नाहीये. मॅथमॅटिक्स याच्या खूप पुढे गेलेलं आहे आता. ओके, पहा युक्लिडचे पॉस्च्युलेट. पहिलं पॉस्च्युलेट पहा काय. अ स्ट्रेट लाईन मे बी ड्रॉन फ्रॉम एनी वन पॉइंट टू एनी अदर पॉइंट. काय रे, काय वाटतंय, खरं वाटतंय का? अ स्ट्रेट लाईन मे बी ड्रॉन फ्रॉम एनी वन पॉइंट टू एनी अदर पॉइंट. हा एक पॉइंट घेतो, आणखी एक पॉइंट घेतो. काढू शकतो का या 2 पॉइंट मधून लाईन? हो सर. तेच सांगायचंय नाही का, युक्लिडला तेच सांगायचं. अ स्ट्रेट लाईन मे बी ड्रॉन
फ्रॉम एनी वन पॉइंट टू एनी अदर पॉइंट. युक्लिड म्हणतो की कोणतेही 2 पॉइंट घ्या, तुम्ही त्या 2 पॉइंट मधून जाणारी लाईन काढू शकता. काय म्हणतोय पहिल्या पॉस्ट्युलेट मध्ये युक्लिडला काय म्हणायचंय की तुम्ही कोणतेही 2 पॉइंट घ्या, त्या 2 पॉइंट मधून जाणारी तुम्ही लाईन काढू शकता. पहा इथे मी काय करतो, इथे कोणताही एक पॉइंट घेतो, इथे एक ब्ल्यू कलरचा पॉइंट घेतो, हा ब्ल्यू कलरचा पॉइंट घेतो. आणखी एक काय करतो, कुठे पण एक पॉइंट घेतो, पहा इकडे घेऊन टाकतो. चलो इथे घेऊन टाकतो, हा येलो कलरचा पॉइंट घेतो. चलो कोणत्याही 2 पॉइंट मधून जाणार मी लाईन काढू शकतो का? काढू शकतो ना यार. स्केल घ्या आणि या 2 पॉइंट मधून जाणारी लाईन काढा. हेच युक्लिडला सांगायचंय. ओके, खूप सिंपल गोष्टी आहेत या, बट त्याच्या लँग्वेजमध्ये आपल्याला डिफिकल्ट वाटतंय, कारण तेव्हा लँग्वेज इतकी डेव्हलप झाली नव्हती. ओके, आणि या गोष्टी सर्व नवीन होत्या नाही का, नवीन होत्या. आता विचार करा ना यार, विचार करा 1980 1960 यामधल्या एखाद्या माणसाला जर तुम्ही आता टॅब वगैरे दिलात नाही का, टॅब वगैरे दिलात तर त्याला काय वाटेल? तशीच गोष्ट आहे नाही का, तो म्हणाल अरे काय, म्हणजे विचार करा 100 वर्षापूर्वी तुम्ही व्हिडिओ कॉलिंग इमॅजिन करू शकत होता का? सांगा मला. नाही सर. नाही ना. बट आता पहा ना, आपण इथे बसून लेक्चर घेतोय, मी माझ्या घरी आहे, तुम्ही तुमच्या घरी आहे, किती गोष्टी पॉसिबल आहेत. परवाचीच एक गोष्ट तुम्हाला सांगितली, तुम्ही ही गोष्ट इमॅजिन करू शकता का? पहा ना, स्पेस टुरिझम चालू झालंय. स्पेस टुरिझम काय सांगितलं होतं मी, काय नाव होतं त्याचं? रिचर्ड्स काहीतरी होतं, रिचर्ड्स ब्रँडसन म्हणून होतं नाही का. त्याची एक कंपनी आहे, अमेरिकेमध्ये आहे. सो त्यांनी स्पेस टुरिझम चालू केलंय आणि त्यांची फर्स्ट फ्लाईट सक्सेसफुल झाली. ते 91 मिनिट्स मध्ये स्पेसमध्ये गेले, स्पेसमध्ये जाऊन अर्थ वगैरे सर्व गोष्टी ऑब्झर्व केल्या, झिरो ग्रॅव्हिटी ऑब्झर्व केली, फील केली आणि 91 मिनिटच्या पुन्हा इथं अर्थवर आले. म्हणजे ही गोष्ट काही दिवसांपूर्वी आपण पण इमॅजिन करू शकत नव्हतो ना. त्या गोष्टी आज पॉसिबल आहेत. सो तसंच आहे युक्लिडची भाषा थोडी तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल, बट त्या ऍक्च्युली सोप्याच गोष्टी आहेत. ओके, आता तुम्हाला सोप्याच वाटतील. चलो क्लिअर आहे का फर्स्ट पॉस्ट्युलेट? हो सर. पॉस्ट्युलेट सेकंड पहा. अ टर्मिनेटेड लाईन कॅन बी प्रोड्युस्ड indefinitely. अ टर्मिनेटेड लाईन. युक्लिडच्या काही चुका होत्या बरं का, या स्टेटमेंट्स मध्ये काही चुका आहेत. ओके, आता हे जे फर्स्ट स्टेटमेंट होता, अगोदर फर्स्ट स्टेटमेंट पहा. अ स्ट्रेट लाईन मे बी ड्रॉन फ्रॉम एनी वन पॉइंट टू एनी अदर पॉइंट. ठीक आहे, कोणतेही 2 पॉइंट असतील तर त्यातून जाणारी स्ट्रेट लाईन काढू शकतो. हे युक्लिडनं सांगितलं बरं का, हे युक्लिडनं सांगितलं की 2 पॉइंट्स मधून जाणारी एक लाईन काढू शकतो. बट त्यांना असं लिहायला पाहिजे होतं, यामध्ये असं लिहायला पाहिजे होतं की 2 पॉइंट्स मधून जाणारी एक आणि एकच लाईन काढू शकतो, युनिक लाईन काढू शकतो. हे आता तुम्हाला माहितीये, बट त्याच्याकडे हा वर्ड नव्हता. ओके, सो मग पॉस्ट्युलेट 100% करेक्ट आहे असं नाहीये. ओके, अ स्ट्रेट लाईन मे बी ड्रॉन फ्रॉम एनी वन पॉइंट टू एनी अदर पॉइंट. हे स्टेटमेंट त्यानं केलं, ठीक आहे, बट यात आणखी एक वर्ड पाहिजे होता की युनिक. एकच लाईन जाऊ शकते, एकच 2 पॉइंट्स मधून एकच लाईन जाऊ शकते. पहा ना, ट्राय करा काढायचा. एक आणि एकच लाईन जाऊ शकते 2 पॉइंट्स मधून, एक आणि एकच लाईन जाऊ शकते. मग या पॉस्ट्युलेट मध्ये हे पण करेक्शन आहे की इथे युनिक हा वर्ड पाहिजे होता. बस आता कसं आहे, आजच्या लेवलच्या मॅथ्स मध्ये या सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. ओके, बट सुरुवात तरी यांनी केली ना रे, युक्लिड्सने केली ना सुरुवात. कुठलीही गोष्ट अशी एकदम डेव्हलप नाही होत, स्टेप वाईज डेव्हलप होत जाते. तसंच मॅथ्सचं पण आहे. मॅथ्स असं एकदम डेव्हलप झालेलं नाही आताच्या ज्या स्टेजला येते, हे या गोष्टींमधूनच डेव्हलप होत गेलेलं आहे. चलो सेकंड पहा, पॉस्ट्युलेट सेकंड. अ टर्मिनेटेड लाईन कॅन बी प्रोड्युस्ड indefinitely. काय रे, आहे का ट्रू? तुम्ही सांगितलं ना काल, ट्रू आहे. अ टर्मिनेटेड लाईन कॅन बी प्रोड्युस्ड indefinitely. म्हणजे इथे युक्लिडला असं म्हणायचं होतं की लाईन जी असते ना ती एंडलेस असते. बट एखादी टर्मिनेटेड लाईन जी असते ना तुम्ही एक्सटेंड करू शकता. बट तुमच्याकडे आज या टर्मिनेटेड लाईनला, ओके, हे युक्लिड जो म्हणतो ना टर्मिनेटेड लाईन, याच्यासाठी तुमच्याकडे आज नाव आहे एक. ओके, आपण म्हणतो ना लाईन जी एंडलेस असते, लाईन ही एंडलेस असते.
ओके, बट लाईनचा एक टर्मिनेटेड पोर्शन, एक छोटासा पोर्शन, याच्यासाठी तुमच्याकडे आज एक नाव आहे, कुणी सांगेल का काय आहे? लाईन सेगमेंट. येस, तेव्हा युक्लिडकडे नव्हता रे बाबा हा शब्द, तुमच्याकडे आहे. मग त्या बिचारा युक्लिडने लिहायचं कसं सांगा? चलो, लॉजिक्स पोचतायत का तुमच्यापर्यंत? काय म्हणायचंय? हो सर. येस, या गोष्टी महत्वाच्या आहेत यामध्ये. बाकी काही सुद्धा इम्पॉर्टंट नाहीये, थेरी पॉस्च्युलेट्स काय नाही. पण आता आहे टॉपिक, तर मला तुम्हाला टीचिंग करणे आहे. बट त्यातल्या त्यात पण मी तुम्हाला बेस्ट सांगतोय गोष्टी, की मोटिव्ह काय आहे याचा, मोटिव्ह काय, गोष्टी डेव्हलप कशा झाल्यात, हा मोटिव्ह आहे या टॉपिक. बस उद्या आणखी आपण याच्यावरती थोडेसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आणि पुढे जाणार आहे. नाही रे, हे कंटिन्यू नाहीये, टेन्शन नका घेऊ. पुढे नाहीये 10th मध्ये कंटिन्यू, इतकं सारा नाहीये. बट एन्जॉय करा ना गोष्टी, थोडंसं भारी वाटत असेल ना तुम्हाला. टर्मिनेटेड लाईनला आज नाव आहे, लाईन सेगमेंट. ओके, चलो जातो पुढे. पहा, पोस्ट्युलेट 3, अ सर्कल कॅन बी ड्रॉन विथ एनी सेंटर अँड एनी रेडियस. आता हे त्याचं पॉस्ट्युलेट आहे. आता हे तुम्हाला आज तर खूप सिंपल वाटतंय. काय, अ सर्कल कॅन बी ड्रॉन विथ एनी सेंटर आणि एनी रेडियस, काय याचं एक्सप्लेनेशन देऊ का मी तुम्हाला? सांगा, गरज आहे का? नाही सर. काढू शकता ना यार, एनी सेंटर घ्या, एनी रेडियस घ्या आणि सर्कल ड्रॉ करू शकता ना. चलो पुढचं स्टेटमेंट पहा. ऑल राईट अँगल्स आर इक्वल टू वन अनदर. काय सांगू आता? ऑल राईट अँगल्स आर इक्वल टू वन अनदर. चलो, राईट अँगल म्हणजे किती असतात, किती डिग्री असतात? 90 डिग्री. चलो, सर्व इक्वल असतात ना? हो जाऊ पुढे. हो सर. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. पॉस्ट्युलेट 5, इथं सर्व खेळ आहे. आता इथे कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, युक्लिडची भाषा तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला कळेल की युक्लिड्सनी किती कष्ट घेतले हे लिहायला, आणि आज तुम्हाला किती सोपं वाटतंय ते. रीड करा सर्वांनी, स्टेटमेंट रीड करा, तुम्ही सर्व पण रीड करा, मी पण रीड करतो. इफ अ स्ट्रेट लाईन फॉलिंग ऑन टू स्ट्रेट लाईन्स, if a straight line falling on two straight lines makes the interior angles on the same side of it taken together less than two right angles, then the two straight lines, if produced indefinitely, meet on that side on which the sum of the angles is less than the two right angles. अरे मलाच इतकं हेक्टिक होतं हे वाचताना, तुम्हाला तर बिलकुल समजलं नसेल. If a straight line falling on a two straight lines makes the interior angles on the same side of it taken together less than two right angles, then the two straight lines, if produced indefinitely, meet on that side on which the sum of the angles is less than two right angles. Yes, तुम्ही हँगच होणार आहे वाचल्यावरती. बट पहा, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो गोष्टी, तुम्हाला सिंपल वाटायला लागतील. पहा सर, मला लक्षात आलं. येस, मला सांगून नाही त्याला. हे फॉलिंग लाईन म्हणजे काय म्हणायचं युक्लिडला? सर, बहुतेक म्हणजे आता आपण जसं ते शिकलो होतो ना, पॅरलल लाईन्सचं आणि ट्रान्सव्हर्सलचं, त्याच्यासारखं आहे. पण त्याच्यात पॅरलल लाईन्स नसताना टिल्टेड लाईन्स आहेत. आणि मग त्यांनी सांगितलंय की ट्रान्सव्हर्सल मध्ये आपल्याला जे इंटिरियर अँगल्स भेटतात, इंटिरियर्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, येस, त्यांची जर का ऍडिशन तुम्हाला 180 पेक्षा जास्त भेटत असेल, तर ते त्या साइडला, ज्या साइडला 180 पेक्षा जास्त भेटते त्या साइडला मॅच नाही होणार त्या दोघं लाईन्स, आणि दुसऱ्या ऑपोजिट साइडला जिथे 180 पेक्षा कमी ऍडिशन, त्या जागेवर इंटरसेक्ट होते. येस, एक्सलंट. म्हणजे मला सांग, त्याच्याकडे वर्ड नव्हता या फॉलिंग लाईनला, पण तुझ्याकडे वर्ड आहे. कोणता वर्ड आहे तो? ट्रान्सव्हर्सल. येस, युक्लिडकडे वर्ड नव्हता, तुझ्याकडे आहे आज ट्रान्सव्हर्सल म्हणून. मी सांगतो, व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. चलो, इफ अ स्ट्रेट लाईन फॉलिंग ऑन टू स्ट्रेट लाईन्स, दोन लाईन्स आहेत बरं का, दोन लाईन्स आहेत. इफ अ स्ट्रेट लाईन फॉलिंग, टू लाईन्स मी इथे ड्रॉ करतोय. पहा, टू लाईन्स ड्रॉ करतोय. ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. चलो, या टू लाईन्स आहेत.
वन बाय वन जाऊ आपण. इफ अ स्ट्रेट लाईन फॉलिंग ऑन फॉल होते, या दोन लाईन्स वरती एक लाईन फॉल होते असं म्हटलेलं आहे. या दोन लाईन्स वरती एक लाईन फॉल होते. चलो फॉल केली एक लाईन. येस, जे जुने स्टुडंट आहेत त्यांना इमॅजिन होईल. ही जी लाईन फॉल होते याला आपण काय म्हणत होतो रे? ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणत होतो. लाईन्स आणि अँगल्स मध्ये आपण ही गोष्ट पाहिली. बट आता तुमच्याकडे वर्ड आहे बाबा, ट्रान्सव्हर्सल म्हणतात त्याला. युक्लिडला वर्ड नव्हता, त्यानं काय म्हटलं? फॉलिंग लाईन. याला काय म्हटलं? फॉलिंग लाईन असं म्हटलं. ऑन टू स्ट्रेट लाईन्स मेक्स द इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ इट. इंटेरियर अँगल्स काय म्हटलं? तर इंटेरियर अँगल्स म्हणजे काय रे? या जे दोन लाईन्स आहेत त्याच्या आतमधले अँगल्स म्हणजे इंटेरियर अँगल्स. चलो इंटेरियर अँगल्स म्हणजे का हा एक अँगल, हा क्रॉसवाला एक अँगल आणि हा टिकवाला एक अँगल ऑन द सेम साइड ऑफ इट. ओके, म्हणजे या ट्रान्सव्हर्सलच्या या फॉलिंग लाईनच्या, ओके, इन टर्म्स ऑफ युक्लिड इट इज अ फॉलिंग लाईन. ओके, इन टर्म्स ऑफ युक्लिड दिस इज अ स्ट्रेट लाईन 1, स्ट्रेट लाईन 2. या दोन स्ट्रेट लाईन्स त्याच्यावरती ही फॉल होणारी लाईन. ओके, नंतर पुढे काय? इंटेरियर अँगल्स म्हणजे या दोन लाईन्सच्या आतमधले अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ फॉलिंग लाईन म्हणजे हे वाले. ओके, क्रॉस आणि टिक हे वाले ऑन द सेम साइड ऑफ इट. सेम साइड. हा, ट्रान्सव्हर्सल ऑन द सेम साइड. करेक्ट. टेकन इट टुगेदर. अरे दोघांना एकत्र करा म्हणजे काय करा? सम करा. एक्स प्लस टेकन इट टुगेदर, एक्स प्लस एक्स नाही, क्रॉस प्लस टिक. ओके, क्रॉस प्लस टिक लेस दॅन 2 राईट अँगल्स. अरे बापरे, त्याच्याकडे हा पण वर्ड नव्हता. मला सांगा, एक राईट अँगल म्हणजे किती डिग्री असतं रे? 90 डिग्री. आणि मग 2 राईट अँगल्स म्हणजे किती डिग्री झालं? 180 डिग्री. बस युक्लिडला तेच म्हणायचंय बाबा, 2 राईट अँगल्स म्हणजे 180 डिग्री. ओके, तुमच्याकडे वर्ड आहे 180 डिग्री, युक्लिड काही नव्हता, तो म्हटला 2 राईट अँगल्स लेस दॅन 180 डिग्री. तो काय म्हणतोय? म्हणजे हा अँगल आणि हा अँगल जर 180 पेक्षा लेस असतील, देन 2 स्ट्रेट लाईन्स इफ प्रोड्यूस्ड इनडेफिनाइटली, म्हणजे ह्या दोन स्ट्रेट लाईन म्हणजे स्ट्रेट लाईन 1, स्ट्रेट लाईन 2 प्रोड्यूस्ड इनडेफिनाइटली म्हणजे पुढे पुढे वाढवत नेल्या, मीट ऑन द सेम साइड. मीट ऑन द कुठे ना कुठेतरी मीट होणारच, म्हणजे त्या इंटरसेक्ट करणारच. मीट ऑन दॅट साइड ऑन विच द सम ऑफ द अँगल्स इज लेस दॅन द 2 राईट अँगल्स. 2 राईट अँगल्स म्हणजे 180 डिग्री पेक्षा. ओके, म्हणजे या दोन अँगलची सम जर 180 पेक्षा लेस असेल ना, तर त्या साईडला या दोन लाईन पुढे वाढवल्यानंतर कुठे ना कुठे मीट होणार. झालं का? हे सर्व गोष्टी इमॅजिन झाल्या का तुम्हाला? हो सर, कळालं. तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असतील ना, तर मी असं समजेन की मला थोडंफार येतंय टीचिंग. सर कळालं. तर चांगलेपणे कळाले. कारण मी खूप ट्राय करतोय तुम्हाला हे सांगण्याचा, कारण या गोष्टी एक्सप्लेन करणं खूप डिफिकल्ट आहे. एक वेळ ट्रायंगल्स टॉपिक इतका सिंपल वाटेल तुम्हाला, नंबर सिस्टीम इतका सोपा वाटेल, पॉलिनॉमियल इतका सोपा वाटेल, बट या गोष्टी एक्सप्लेन करणं खूप डिफिकल्ट राहतं. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, व्यवस्थित लक्ष द्या. इफ अ स्ट्रेट लाईन फॉलिंग ऑन 2 स्ट्रेट लाईन्स मेक्स द इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ इट. ही फॉलिंग लाईन म्हणजे आपली आजची ट्रान्सव्हर्सल आहे. तुमच्याकडे आज वर्ड आहे याच्यासाठी ट्रान्सव्हर्सल. 2 राईट अँगल्स याच्यासाठी आज तुमच्याकडे वर्ड आहे 180 डिग्री. ओके, अशा या 2 स्ट्रेट लाईन्स आहेत आणि यांना एका ट्रान्सव्हर्सलनी कट केलंय, एका फॉलिंग लाईननी कट केलंय. तर हे इंटेरियर अँगलची सम काय म्हणतोय? इंटेरियर अँगल जे फॉर्म होतात यांची सम जर 180 पेक्षा लेस असेल, तर ते त्या डायरेक्शन मध्ये या लाईन्स जर तुम्ही प्रोड्यूस केल्यात, एक्सटेंड केल्यास, तर त्या कुठे ना कुठेतरी काय होतील? इंटरसेक्ट होतील. आता एक क्वेश्चन विचारू मी तुम्हाला याच्यावरती एक क्वेश्चन विचारू. हो सर. मला सांगा, या 2 लाईन्स पॅरलल तुम्हाला पाहिजे असतील, म्हणजे कुठेच इंटरसेक्ट होणार नाहीत अशा पाहिजे असतील, तर मला सांगा एक्स आणि हा टिक हे दोन्ही अँगल्स किती पाहिजेत रे? सर क्वेश्चन रिपीट करत का?
येस, मी काय म्हणतोय, एडिशन 180 पाहिजे. येस, त्यांचं ऍडिशन 180 पाहिजे की एक्स किती पाहिजे, सॉरी क्रॉस किती पाहिजे आणि टिक किती पाहिजे सांगा. सर जर का दोन्ही लाईन स्ट्रेट असतील तर एक्स आणि वाय 90 Yes. डिग्री किंवा यांची सम किती पाहिजे सांगा मला, सम किती पाहिजे. 180. 180. येस, सर पण ते दोघं 90 पाहिजे असं कंपल्सरी नाहीये ना. नाहीये 90 पाहिजे असं कंपल्सरी नाहीये. या दोन लाईन्स पॅरल असण्यासाठी कंडिशन ही आहे, या दोन लाईन्स पॅरल होण्यासाठी कंडिशन ही आहे, त्याचे इंटेरियर अँगल्स फॉर्म होत आहेत. ओके, क्रॉस प्लस टिक वाले हे काय पाहिजेत रे, यांची सम किती यायला पाहिजे, 180 यायला पाहिजे. जेव्हा याची सम एक्झॅक्ट 180 असेल तेव्हाच काय होतील, या दोन लाईन्स पॅरल होतील. चलो, क्लिअर आहे का. हो सर. हो सर. चलो, गोष्टी समजल्या का सांगा मला, फक्त हँड रेस करून सांगा. थोडासा व्यवस्थित अभ्यास करा, आज समजून जातील गोष्टी. एकदा ओव्हरव्ह्यू करा, लेक्चर झाल्यानंतर एकदा ओव्हरव्ह्यू करा, थोडस इमॅजिन करा नाही का, झोपताना थोड्या गोष्टी इमॅजिन करा. पुढे जातो. अरे बापरे, आता याच्यानंतर आणखी एक सायंटिस्ट आला, प्लेफेअर एक्सिओम. येस, सानिका लेट का आली ग. अटेंडन्स घेतो, 1 मिनिट द्या मला. चलो पहा रे, प्लेफेअर एक्सिओम काय सांगतो समजून घ्या गोष्टी. हा पण तसंच सायंटिस्ट आहे युक्लिड सारखा, याने पण डोकं लावलं थोडं आणि हे स्टेटमेंट लिहून टाकलं की जे मला पण डिफिकल्ट वाटतंय. फॉर एव्हरी लाईन एल अँड फॉर एव्हरी पॉइंट पी not lying on L, there exists a unique line M passing through P and parallel to L. passing through P and parallel to L. जाऊ दे, हे काही रीड करू नका, मी सांगतो तुम्हाला काय म्हणायचंय, त्यांना काय म्हणायचं. त्यांना असं म्हणायचंय, व्यवस्थित लक्ष द्या, आता व्यवस्थित केअरफुली लक्ष द्या. कोणतीही एक लाईन आहे, ओके, कोणतीही एक लाईन आहे इथे, एल ही कोणतीही एक लाईन आहे. तर या लाईनला पॅरल असणारी लाईन आणि कोणत्याही दोन लाईन्सच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणारी फक्त आणि फक्त एकच लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. फक्त आणि फक्त एकच लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, कोणत्याही एखाद्या बाहेरच्या लाईनला पॅरलल असणारी, कोणत्याही एखाद्या बाहेरच्या लाईनला, म्हणजे ही एल वाल्या लाईनला, कोणत्याही एखाद्या बाहेरच्या लाईनला पॅरलल असणारी आणि कोणत्याही दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणारी फक्त आणि फक्त एकच लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता, असं म्हणायचं होतं प्लेफेअरला. काय सत्य आहे का रे. थोडस हेवी आहे, समजेल पण तुम्हाला. काय म्हणतो, कोणतीही एक लाईन आहे, कोणतीही एक एल लाईन आहे, बाहेरची लाईन आहे. सो या लाईनला पॅरलल असणारी आणि दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणारी अशी फक्त आणि फक्त एकच लाईन, युनिक लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. फक्त आणि फक्त एकच लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. इमॅजिन करा, डोकं लावा थोडं. ओके, कोणतीही एखादी लाईन की जी बाहेर आहे ड्रॉ केली, या लाईनला पॅरल असणारी आणि दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणारी अशी फक्त आणि फक्त एकच लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. पहा ना, म्हणजे या दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पण पास झाली पाहिजे आणि याला पण पॅरल पाहिजे. या दोन कंडिशन सॅटिस्फाय करायच्या. त्या लाईनला, एम लाईनला दोन कंडिशन सॅटिस्फाय करायच्या. कोणत्या, या दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पण तिला पास व्हायचंय आणि एल ला पॅरल पण राहायचंय. अशी फक्त एकच लाईन पॉसिबल होऊ शकते.
बाकी ट्राय करून बघा, अशी काढून बघा. अरे अशी काढली तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून तर पास होते, बट एल ला पॅरलल नाही होत. अशी काढून पहा, अशी काढून पहा. अशी काढल्यावरती अरे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होतीये पण पॅरलल राहत नाहीये. समजलं काय? हो सर, समजलं. पुन्हा सांगू? पुन्हा एकदा रिपीट करतो. प्ले फेअर हे बिलकुल वाचू नका तुम्ही, हा बिलकुल वाचू नका, याचा लोड घेऊ नका तुम्ही. प्ले फेअर एक्सिओम. एक्सिओम म्हणजे स्टेटमेंट. तुम्हाला म्हटलं ना एक युनिव्हर्सल ट्रुथ आहे, हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे. युनिव्हर्सल ट्रुथ काय? कोणतीही एक लाईन काढली, ओके, कोणतीही एक लाईन काढली, जसं की इथे एल लाईन आहे. या एल लाईनला पॅरलल असणारी कोणती लाईन आहे? एम. ओके, एल लाईनला पॅरलल असणारी आणि दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणारी. चलो या लाईनला मी म्हणतो काहीतरी म्हणतो एक्स लाईन. चलो, आणि ही आहे वाय लाईन. एक्स आणि वाय या दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणारी आणि एल लाईनला पॅरल असणारी अशी तुम्ही एकच लाईन काढू शकता ना. हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे ना, दिसतंय ना तुम्हाला इथे? हो की नाही सांगा? हो सर. दोन कंडिशन सॅटिस्फाय करायच्यात तुम्हाला. या पॉइंट मधनं पण पास करायचे, या दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधनं पण पास करायचे आणि एल ला पण पॅरलल ठेवायची. अशी एक युनिक लाईन फक्त तुम्ही ड्रॉ करू शकता, एक युनिक लाईन. येस, हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे, हे एक्सिओम आहे, एक्सिओम आहे. असं लिहून ठेवलं त्या प्ले फेअरनी. तुम्हाला ही गोष्ट समजली असेल तर फक्त हँड रेज करा. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, नोट्स काढताना ना हे स्टेटमेंट पण लिहिण्यापेक्षा हे स्टेटमेंट नाही लिहिलं तरी चालेल. नोट्स काढताना हे स्टेटमेंट नाही लिहिलं तरी चालेल, बट हे एक्सप्लेनेशन लिहा. ओके, मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, गुजराती, तुम्हाला ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल वाटेल त्या भाषेमध्ये हे एक्सप्लेनेशन लिहा तुम्ही. ओके, इथे हा पॉइंट इम्पॉर्टंट नाहीये, या प्ले फेअरनी काय लिहिलं ते इम्पॉर्टंट नाहीये. प्ले फेअरच्या भावना काय आहेत त्या इम्पॉर्टंट आहे. प्ले फेअरला म्हणायचं काय आहे ते इम्पॉर्टंट आहे. प्ले फेअरनी कोणतं एक वैश्विक सत्य सांगितलं तुम्हाला, कोणतं एक युनिव्हर्सल ट्रुथ सांगितलं, ही गोष्ट इथे महत्वाची. हे स्टेटमेंट नाही लिहिलं तरी चालेल असं मी म्हणतो, बट याचं एक्सप्लेनेशन लिहा. तुमच्या मराठी भाषेमध्ये लिहा, हिंदीमध्ये लिहा, इंग्लिशमध्ये लिहा. ओके, अशी कोणतीही लाईन की जी बाहेर ड्रॉ केलेली आहे, हिला पॅरलल असणारी, हिला पॅरलल असणारी, हिला पॅरलल असणारी आणि दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणारी अशी फक्त आणि फक्त मी एकच लाईन ड्रॉ करू शकतो, असं स्टेटमेंट तुमच्या भाषेमध्ये लिहा. चलो जाऊ का पुढे? हो सर. हो सर. एक्सरसाइज 5.2. येस, 5.1 मधले काही क्वेश्चन्स राहिलेले आहेत. ओके, एक 3-4 क्वेश्चन्स आहेत. बट आता कसं आहे, आता जो काही पार्ट शिकलो ना आपण त्याच्यावरती बेस हे क्वेश्चन्स आहेत तुमच्या एक्सरसाइज 5.2 मध्ये. बुक मधले क्वेश्चन्स आहेत तुमच्या. थोडेसे इमॅजिन होत आहेत का? पहा क्वेश्चन, तुम्हाला समजतायत का? पहा क्वेश्चन. चलो रीड करू आपण. How would you rewrite Euclid's fifth postulate so that it would be easier to understand? हे जे युक्लिड्स फिफ्थ पॉस्ट्युलेट होतं आता पाहिलेलं आपण, ते काय तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता का? सोप्या भाषेमध्ये लिहू शकता का? म्हणजे ते युक्लिडची लँग्वेज तुम्हाला डिफिकल्ट वाटते, मला पण वाटते इव्हन. मग तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहा ना. चलो मी लिहून दाखवतो तुम्हाला, माझ्या भाषेमध्ये लिहून दाखवतो. युक्लिडचं फिफ्थ पॉस्ट्युलेट असं सांगत होतं की कोणत्याही दोन लाईन्स असतील, नाही का, कोणत्याही दोन लाईन्स असतील आणि या कोणत्याही दोन लाईन वरती एक लाईन फॉल होत असेल. चलो फॉल केली लाईन, पाडली याच्यावर. ओके, याला आजच्या भाषेमध्ये याला नाव आहे ट्रान्सव्हर्सल. ओके, तर युक्लिड असं म्हणत होता, युक्लिडला असं म्हणायचं होतं की हे जे इंटेरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत ना, चलो याला मी म्हणतो छोटू अँगल, याला म्हणतो छोटू अँगल आणि याला म्हणतो मोठू अँगल. ओके,
युक्लिडच्या भाषेपेक्षा सिंपल करून सांगतोय मी. अशा कोणत्याही दोन लाईन्स की ज्यांच्यावरती एक तिसरी लाईन फॉल झालेली आहे. ओके, आणि हे दोन इंटेरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. ओके, या अँगलला मी म्हटलेलं आहे छोटू आणि या अँगलला म्हटलेलं आहे मोटू. तर युक्लिड असं म्हणत होता की हा छोटू प्लस हा मोटू, छोटू प्लस हा मोटू लेस दॅन 180 असेल, लेस दॅन 180 असेल, तर या लाईन पुढे कुठेतरी जाऊन, या लाईन पुढे कुठेतरी जाऊन एकमेकींना इंटरसेक्ट करणार. या लाईन्स पुढे कुठेतरी जाऊन इंटरसेक्ट करणार. चलो, असं लिहायचंय तुम्हाला. समजलं? हो सर. येस. फक्त याला थोडस मॉडिफाय करा आणि व्यवस्थित लिहा. एक्झाम मध्ये छोटू मोठू नका लिहू. ओके, काहीतरी नाव द्या इथे तुम्हाला, एक्स वाय लिहा. ओके, हेच हाच क्वेश्चन फर्स्ट आहे. हाऊ वुड यू रिराईट युक्लिड्स फिफ्थ पॉस्ट्युलेट सो दॅट इट वुड बी इझियर टू अंडरस्टँड. तुम्हाला सिंपल वाटेल अशा भाषेमध्ये लिहा. चलो, कोण सांगताय का मला पुन्हा एकदा तुमच्या भाषेमध्ये कोण सांगतंय? येस, श्रीराज सांगतो का? हँडरेज कुणी केला? येस, कोण सांगेल तुमच्यातलं? हँडरेज करा फक्त. चुकलं चुकू दे ना, एवढं काय त्यात, ट्राय तर करा. सर फर्स्ट करायचंय का सेकंड? फर्स्टच. हे आता मी जे एक्सप्लेन केलं तेच रिपीट करायचं तुम्हाला. सर मी ट्राय करू का? येस, कर बिंदास. सर युक्लिडने त्याच्या फिफ्थ पॉस्ट्युलेट मध्ये हे सांगितलंय की जर का दोन स्ट्रेट लाईन एकामेकाला पॅरलल नसतील तर ते इंटिरियर अँगल्स जे असतील ते लेस दॅन 180 असतील आणि त्या लाईन्स पुढे जाऊन इंटरसेक्ट होतील एकामेकाला. येस, गुड, बरोबर आहे. जितक्या गोष्टी समजल्या तितक्या बोलून टाकायच्या, काय बिंदास, काय लोड नाही यात. चलो, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. जाऊ का सेकंड क्वेश्चन? या गोष्टी समजायच्यात बरं का, नुसतं जर वाचाल तर काहीच कळणार नाही तुम्हाला. चॅप्टर मध्ये काहीच समजणार नाही. फक्त हे लॉजिक्स इम्पॉर्टंट आहेत, तितके ग्रॅप करायचे. ओके, बाकी जास्त लोड नाही घ्यायचं. ते पॉस्ट्युलेट्स वगैरे बिलकुल वाचू बिचू नका, ते माहिती आहेत तुम्हाला ऍक्च्युली. फक्त हे फंड लक्षात ठेवा. हे लॉजिक खूप महत्वाचं आहे रे. मला हीच गोष्ट इम्पॉर्टंट वाटते या टॉपिक मध्ये. पहा ना कसा विचार केलेला आहे. जेव्हा या गोष्टीच माहित नाहीयेत तेव्हा हा विचार करायचा आहे. सेकंड क्वेश्चन पहा काय. डज युक्लिड्स फिफ्थ पॉस्ट्युलेट इम्प्लाय एक्झिस्टन्स ऑफ पॅरलल लाईन्स? Does Euclid's fifth postulate imply the existence of parallel lines? काय युक्लिड पोहोचला होता का जवळपास पॅरलल लाईनच्या प्रूव्ह करायच्या? जवळपास पोहोचला होता का? तुम्हाला काय वाटतं? सांगितलं ना आता, एक्स प्लस वाय जर किती असेल, छोटू प्लस मोटू जर 180 आला तर या दोन लाईन्स काय होतील रे? छोटू प्लस मोटू जर 180 येत असेल तर या दोन लाईन्स पॅरलल होतील ना. बरोबर का रे मृण्मय, कौस्तुभ? येस, यांची सम जर एक्झॅक्ट 180 आली ना तेव्हाच या दोन पॅरल होतील. पहा ना, दोन पॅरल लाईन्स ड्रॉ करा आणि याला ट्रान्सव्हर्सल म्हणता ना, याला तुम्ही ट्रान्सव्हर्सल म्हणता. आता हे नका म्हणू, जे नवीन स्टुडंट आहेत ना त्यांनी थोडा लोड नका घेऊ याचा. ओके, तुम्हाला जेव्हा लाईन्स होईल ना, लाईन्स आणि अँगल्स हा टॉपिक जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला या गोष्टी थोड्याशा एक्सप्लेन करेन आणखी एकदा. ओके, पॅरल लाईन्सशी रिलेटेड गोष्टी मी एक्सप्लेन करेन तुम्हाला. ओके सर. पण हे जुने आहेत ते बोलू शकतात नाही का, हे छोटू प्लस मोटू.
हा छोटू प्लस मोटू 180 असेल तर या दोन लाईन्स पॅरलल होतात की नाही? बोला ना रे. हो सर. हा छोटू असेल तर हा किती असेल रे? छोटूच असेल ना. हो सर. रिझन काय? अल्टरनेट इंटेरियर अँगल. चलो बरोबर. हा छोटू असेल तर हा पण किती असेल? छोटू. रिझन काय? करस्पॉन्डिंग दोघांचंही बरोबर आहे नाही का? करस्पॉन्डिंग अँगल्स हे देखील बरोबर आहे, ऑपोजिट अँगल्स हे देखील आन्सर बरोबर आहे. चलो हा जर मोटू असेल तर हा पण मोटू. रिझन काय? अल्टरनेट अँगल्स. येस. हा मोटू मग हा पण मोटू, याचं रिझन काय? वर्टिकली ऑपोजिट अँगल. वर्टिकल अपोजिट अँगल. येस. वर्टिकली ऑपोजिट आन्सर ऑल्सो करेक्ट. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑल्सो करेक्ट. दोन्ही बरोबर आहेत या गोष्टी. आता इथे सांगा छोटू प्लस मोटूची व्हॅल्यू किती आहे? 180. रिझन काय झालं? लिनियर पेअर ऑफ अँगल. 180. इथे पहा छोटू प्लस मोटूची व्हॅल्यू काय आहे? फिरवून तुम्हाला इथंच आणलं ना मी. हे प्रूव्ह करून दाखवलं ना. छोटू प्लस मोटू 180 असतं. आधी बोललो तुम्ही. हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा दोन लाईन्स पॅरल असतात तेव्हा ही गोष्ट पॉसिबल आहे. चलो आज फक्त काय करायचंय तुम्हाला? व्यवस्थित या गोष्टी समजून घ्यायच्या. ओके. हे पॉस्ट्युलेट्स वगैरे नाही का जे आहेत, ऍक्सिओम्स जे आहेत ते युक्लिडच्या भाषेमध्ये नका लिहू. ते तुमच्या भाषेमध्ये लिहा. ओके. तुम्ही युक्लिड वाज. ओके. तुम्ही थोडस आता पुढे आलेला आहात. तुमच्या भाषेमध्ये समजेल अशा गोष्टी नाही का. बट युक्लिड पण ग्रेट होतं ना रे. तेव्हा त्याने या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत खूप साऱ्या वर्षापूर्वी. काय सॉल्व्ह करायचा हा क्वेश्चन? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही म्हटलात तर करतो नाही का की हेवी झालंय तुम्हाला आज. बोला बोला. सर करू सॉल्व. करायचा. ठीक आहे. पहा खूप सिंपल क्वेश्चन आहे, काय इतकं डिफिकल्ट नाही. पहा इफ द पॉइंट सी लाईज बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी. पॉइंट ए आणि पॉइंट बी च्या मध्ये सी पॉइंट लाय होतोय. ड्रॉ करतो बाबा. ए आणि बी च्या मध्ये सी पॉइंट लाय होतोय. त्यांनी सांगितलं ना बाबा इफ सी पॉइंट लाईज बिटवीन ए अँड बी. AC इज इक्वल टू BCA. AC हे जितकं डिस्टन्स आहे तितकंच हे डिस्टन्स आहे. AC इज इक्वल टू BC. Then prove that AC is equal to half of AB. तुम्ही म्हणाल सर काय प्रूव्ह करायचंय? हे दिसतच आहे ना. तुम्ही म्हणाल सर सी हा मिड पॉइंट आहे AB चा आजच्या भाषेमध्ये. हा बरोबर ना. हो सर. सी हा तर मिड पॉइंट आहे. तुम्ही सांगितलं ना सर AC इज इक्वल टू BC. मग सी हा तर मिड पॉइंट झाला. प्रूफ काय करायचंय मग? AC तर हे हाफच असेल ना AB च्या. AC इज इक्वल्स टू BC. बरोबर. हे तर बरोबरच आहे. बट तुम्ही आता काय करा युक्लिडच्या जमान्यामध्ये जा. युक्लिडचं एखादं एक्सिओम युज करायचं. सर फर्स्ट एक्सिओम का? हा कोणतं पण एक्सिओम युज करायचं. पहा मी तर AC इज इक्वल टू BC प्रूव्ह करायचं ना. युक्लिड म्हटलं होतं ना की बोथ साईडला तुम्ही सेम टर्म ऍड करू शकता. आठवतंय का? एक एक्सिओम पाहिलं होतं आपण. हो सर. बोथ साईडला सेम थिंग ऍड करू शकता. बोथ साईडला AC ऍड करतो ना रे. करू का सांगा? बोला करू का ऍड? हो सर चालेल. युक्लिड म्हटलं होतं ना त्याच्या एक्सिओम मध्ये की तुम्ही बोथ साईडला एकच क्वांटिटी ऍड करू शकता. मग आता AC इज इक्वल टू BC त्यांनी मला दिलेलं आहे इथे दिलेलं आहे. मग मी बोथ साईडला AC ऍड करतो ना. काय प्रॉब्लेम आहे? कितवं पॉस्ट्युलेट कितवं एक्सिओम होतं रे ते? आठवतंय का कोणाला? सर सेकंड होता. थांबा बॅक जातो मी. इफ इक्वल्स आर ऍडेड टू इक्वल्स द होल्स आर इक्वल. चलो म्हणजे बोथ साईडला तुम्ही इक्वल्स ऍड करू शकता. त्याची डिफिकल्ट आहे थोडी लँग्वेज.
मला सांगा एसी प्लस एसी किती असतं रे? कोण सांगतंय? 2AC. 2AC. हा 2AC असतं. आणि बीसी प्लस एसी किती असेल? अरे पहा ना, बीसी याच्या प्लस एसी किती आहे? अरे बीसी प्लस एसी किती असतं? बघा ना इथे, बीसी प्लस एसी आणि हे दोघं ऍड करा ना, काय मिळेल तुम्हाला? सर B plus A plus 2C. मी काय विचारतो तुम्हाला, अगोदर लक्ष द्या. ह्या बीसी लेंथ मध्ये ही एसी लेंथ ऍड केल्यावरती केवढी मोठी लेंथ मिळेल तुम्हाला? EB. हा EB. बरोबर ना. अरे ही एक छोटी दोरी आहे, बीसी एक छोटी दोरी आहे आणि सी लाच तुम्ही इथे गाठ मारलीत आणि पुढे आणखी एक दोरी बांधलीत एसी नावची, एक मोठी दोरी फॉर्म झाली जिचं नाव होतं AB. दिसतच आहे ना इथे? हो सर. मग बीसी प्लस एसी AB लिहू का? हो सर. मग या 2 ला इकडे डिवाइड करू शकतो का? हो सर. हाफ ऑफ AB आलं का? हेच प्रूव्ह करायचं होतं ना तुम्हाला. समजलं का रे? अरे बोला काय थोडस कळालं. हो सर कळालं. हे थोडंसं ट्रिकी अरे, होतं. फिरून तुम्हाला मी तिथंच आणतोय, फिरून तिथंच आणतोय. मला फक्त ते युक्लिडच्या ऍक्सियमचा युज करायचा होता. पुन्हा सांगतो म्हणजे 1 मिनिट द्या मला. त्यांनी जे लिहिले ना ते इथे लिहून घेतो अगोदर. इफ पॉइंट सी लाईज बिटवीन 2 पॉइंट्स A and B and AC is equal to B. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलंय, सी पॉइंट हा AB च्या मध्ये लाई होतो. चलो इथे मी एक सी पॉइंट घेतो की जो AB च्या मध्ये लाई होतो. सच दॅट AC इज इक्वल टू BC म्हटलंय, म्हणजे हे जितकं डिस्टन्स आहे ना AC, तितकंच हे BC डिस्टन्स आहे. हे जितकं डिस्टन्स आहे तितकंच हे डिस्टन्स आहे. देन प्रूव्ह दॅट AC इज इक्वल टू हाफ ऑफ AB. आता हे तर प्रूव्ह करायचंय, पण कसं प्रूव्ह करायचंय तर ते युक्लिडचे ऍक्सियम्स यूज करून प्रूव्ह करायचंय. मग मी काय केलं, त्यांनी हे जे दिलं होतं ना ऍज इट इज लिहून टाकलं. AC इज इक्वल टू BC. ओके, AC इज इक्वल टू BC ऍज इट इज लिहून टाकलं बरं का. AC इज इक्वल टू BC. आता युक्लिडचा एक ऍक्सियम होतं, तो म्हणत होता की तुम्ही इक्वल टू साइनच्या बोथ साइडला सेम क्वांटिटी ऍड करू शकता. म्हणून मी काय केलं, इकडे पण काय केलं, एसीच ऍड केलं नाही का. बोथ साइडला मी काय केलं, AC ऍड केलं. हे युक्लिडच्या ऍक्सियम नुसार. मग आता थोडंसं कॅल्क्युलेशन केलं, पुढे जाऊन मी काय केलं, थोडं कॅल्क्युलेशन केलं. AC प्लस AC तुम्ही सांगितलं मला 2AC असतं. AC प्लस AC असतं 2AC लिहून टाकलं. आणि BC प्लस AC तुम्ही थोडंसं इथं ऑब्झर्व केलं नाही का, इथं थोडंसं ऑब्झर्व केलं की BC इथे आहे, हे BC इथे आहे, त्यामध्ये तुम्ही ऍड केलं AC डिस्टन्स AB. मग तुम्हाला AB मिळालं. मग फक्त ना BC प्लस AB च्या ऐवजी तुम्ही इथे लिहून टाकलं AB लिहून टाकलं. मग या 2 ला इकडे मल्टिप्लिकेशन ला तिकडे गेलं, डिवाइड झालं. सो AC इज इक्वल टू हाफ ऑफ AB. हो सर. मे बी तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये काय मोटिव्ह नाहीये, याच्यामध्ये हाच मोटिव्ह आहे की त्या युक्लिडला थोडा भाव द्यायचा आहे आपल्याला. ओके, आणि त्याचा एखादा ऍक्सियम यूज करून प्रूव्ह करायचंय. ओके, हो सर. युक्लिडला थोडा भाव द्यायचा आहे आणि त्याचं तेच ऍक्सियम आहे ना की बोथ साइडला सेम क्वांटिटी ऍड करू शकता, ते यूज करून हे प्रूव्ह करायचंय. बिचाराने एवढं काम केलंय, भले त्याची लँग्वेज डिफिकल्ट असेल नाही का, बट थोडा भाव दिला पाहिजे त्याला. पहा, मी आता याच्यावरती तुमची रिटर्न एक्झाम नाही कंडक्ट करत, बरोबर.
मी तुमची एमसीक्यू एक्झाम याच्यावरती कंडक्ट करेन. ओके, म्हणजे जेव्हा टॉपिक कम्प्लीट होईल ना तेव्हा एमसीक्यू एक्झाम कंडक्ट करेन याच्यावर. चालेल ना तुम्हाला? हो सर चालेल. हो सर. चलो, बाकी काय आणि स्कूलमध्ये काय चालू आहेत गोष्टी सांगा मला थोडं. सर आमच्या स्कूलमध्ये लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स चालू आहे. एलईटी चालू आहे. ओके. आणि रे बाकी कुणाच्या स्कूलमध्ये? येस, सर आमच्या स्कूलमध्ये सरफेस एरिया व्हॉल्यूम चालू. सरफेस एरिया व्हॉल्यूम. बापरे, पुढे गेलेत का? म्हणजे मधून पण मधून आमच्या पण topic आहेत? शाळाशी मधून अजून टॉपिक येतात. अच्छा, आता या गोष्टी कशा मॅनेज करायच्या? थोडेस स्कूलमध्ये पण लक्ष द्यायचं नाही का? सर आय कांट अटेंड लेक्चर फ्रॉम टुमारो. का रे आदित्य, एक एक्झाम आहे काय? अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, कर अभ्यास कर, उद्या एक्झाम असेल तर. सर आमच्या इथे हिरोज फॉर्म्युला चालू आहे. बट टाइम मिळाला तर क्लास जॉईन कर रे. क्लास मिस करू नका शक्यतो, कारण आपल्याला क्लासमध्ये कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं. आपला मोटिव्ह वेगळा आहे. ओके, ते करिक्युलम तर होतच राहतं तुमचं, एक्झाम्स वगैरे होतच राहतं, बट या कन्सेप्ट स्ट्रॉंग झाल्या की तुम्हाला 10th ला बेनिफिट होईल, पुढे पण खूप सारा बेनिफिट होईल तुम्हाला. येस, मृदुल काय म्हटला, कोणता चालू आहे टॉपिक? हिरोज फॉर्म्युला. अच्छा ठीक आहे, स्कूलमध्ये लक्ष दे थोडं. हिरॉन्स फॉर्म्युला कशासाठी युज होतो रे? कधी युज होतो हिरॉन्स फॉर्म्युला? आयडिया आहे का तुला? सर ट्रायंगल. येस, ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी युज होतो बरं का हिरॉन्स फॉर्म्युला. ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी युज होत असतो. म्हणजे ट्रायंगलच्या जर साईड्स माहित असतील तुम्हाला, ट्रायंगलच्या साईडची जर लेंथ माहित असेल, हा एक ट्रायंगल आहे एबीसी, याच्या साईड्स आहेत काहीतरी 4 सेंटीमीटर आहे, ही 3 सेंटीमीटर आहे आणि ही 2 सेंटीमीटर आहे. तर ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा तो फॉर्म्युला आहे हिरॉन्स फॉर्म्युला. ट्रायंगलच्या साईड्स जर माहित असतील तुम्ही ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकता, त्यासाठी युज केला जातो. पण ठीक आहे, मी हिरॉन्स फॉर्म्युला तर तेव्हाच घेणार जेव्हा आपला ट्रायंगल कम्प्लीट होईल. आता हा जेव्हा टॉपिक कम्प्लीट होईल ना, 1 ते 2 दिवसात, उद्या परवा कम्प्लीट होईल हा टॉपिक, मग आपण ट्रायंगल स्टार्ट करू. ओके, मग खरी मजा येईल आपल्याला. चलो, आणि जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी करेन एक्स्ट्रा सेशन अरेंज करेन. काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगेन, जसं की नंबर सिस्टीम मधल्या, पॉलिनॉमिल्स मधल्या, कोऑर्डिनेट जॉमेट्री मधल्या, किंवा आणखी एलईटीव्ही मधल्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ओके, कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला एक्स्ट्रा सेशन मध्ये कव्हर करून देईन. सर आमचं नंबर सिस्टम, कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि लिनियर इक्वेशन हे एक्झाम मध्ये झालेले, फक्त पॉलिनॉमियल्स नाही झालेले. ओके, पॉलिनॉमिल्स राहिले का? बरोबर. नंबर सिस्टम हे सगळं कळालेलं आहे, हम्म. फक्त पॉलिनॉमियल्स नाही माहिती. ओके ओके, चालेल, सांगेन मी, सांगेन. चलो, सायन्सचं लेक्चर होईल तुमचं आता, येतील मॅम 2 मिनिटात येतील. चलो, सेशन एंड करू का मी इथे? हो सर थँक्यू सर. बाय सर. नोट्स बनवा. Bye, notes sir. बनवा. हा, बाय. थँक्यू सर. बाय. थँक्यू सर. बाय सर. Thank you, sir. Bye, sir.